श्री शिवगीता छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवद्गीतेतून घेतलेला शोध. लेखक सुयोग छत्री. दक्षिण प्रांती इदिलशाही, कुतुबशाही व निजामशाही पराक्रमी महान सकलार्थे समृद्धिमंत संस्थाने तसेच मोगल एक सुभा लक्ष स्वारांचा याविरहित श्यामल फिरंगी इंग्रज वलंदेज रामनगरकर पाळेगार सोंदे बिदनूर म्हैसूरवाले त्रिचनापल्ली आदी करून संस्थानिक तसेच जागजागान पुंड चंद्रराव शिर्के सावंत दळवी बरगाटे निंबाळकर घाटगे आदी करून देशमुख व काटक सकलही पराक्रमी सज्ज ते सामानपूर असतानाही बुद्धी व पराक्रमाय कोणाची गणना न करता कोणावर चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणार्शी आणले, कोणावर छापे घातले, कोणास परस्परे कलह लावून दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाच्या डेऱ्यात शिरून मारहाण केली, कोणाशी एकाकी करून पराभविले, कोणाशी स्नेह केले, कोणाच्या दर्शनास आपण होऊन गेले, कोणास दर्शनास आणले, परस्परे धगे करविले, कोणी इतर प्रयत्ने नकळत त्यांच्या देशांत जबरदस्तीने तळे बांधून अनुक्रमे काळले जलदुर्गाश्रयीत होते, त्यास नूतनच जलदुर्ग निर्माण करून पराभविले, दुर्घट स्थळे नौकामार्गे प्रवेशिली, असे ज्या उपाये जो शत्रू आकळावा त्या उपाये तो शत्रू पादाक्रांत करून सालेरी अहिवंतापासून चंची कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी किल्ले तसेच जलदुर्ग, कित्येक विशाल स्थळे, 40,000 पागा व 60,000-70,000 शिलेदार, 2 लक्ष पदाती, कोट्यावधी खजिना तसेच उत्तम जवाहीर सकळ वस्तुजात संपादिले, 96 कुळीचे मराठे यांचा उद्धार केला, सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. रामचंद्रपंत अमात्य म्हणजे साक्षात 5 छत्रपतींबरोबर कार्य केलेले एक महान असे मुत्सद्दी होते. राजाराम महाराज जेव्हा जिंजीला गेले तेव्हा रामचंद्रपंतांना त्यांनी हुकमतपणा या किताबाने गौरविले होते. रामचंद्रपंतांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य या स्वराज्याच्या वाढीसाठी व्यतीत केले होते. औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू समोर असताना राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली रामचंद्रपंत अमात्य, शंकररावजी नारायण, त्र्यंबकपंत, धनाजी जाधवराव, संताजी घोरपडे यांनी धुरा सांभाळले आणि स्वराज्य अनेक स्वराज्यवीरांच्या सहकार्याने वाचवले. रामचंद्रपंत अमात्य हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सुद्धा होते. वरील आज्ञापत्रातील उतार्यात रामचंद्रपंतांनी शिवचरित्राचे जणू सारच सांगून टाकले. महाराजांनी सावधानता बाळगली आणि या सर्व प्रकारची युद्धनीती